नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या जीवनात अनेक अडचणी आहेत. आपल्याकडे पैसा आहे पण शरीरात व्याधी आहे. यासोबतच मनात भीती आहे. मनात सतत वाईट विचार येतात. जीवनात मानसिक त्रास, तणाव आहे. कधी कधी जास्त चिंता सतावते म्हणून झोप पण चांगली लागत नाही. आपण सतत कोणत्या ना कोणत्या आजारापासून, शारीरिक दुखण्यापासून त्रस्त आहोत. मग अशा वेळी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे. या तारक मंत्राचं आपल्याला अनुष्ठान करायला पाहिजे. तर हे तारक मंत्राचं अनुष्ठान आपण 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करू शकतो. पण 3 दिवस केलं तरी चालतं. तर तारक मंत्र हे केवळ शब्द नाहीयेत, ते आत्म्याला मुक्ती देणारे दिव्य कंपन आहेत. जीवनातील संकट, भीती, ग्रह दोष आणि कर्मबंधन दूर करून मनाला शांती व श्रद्धेला बळ देण्यासाठी तारक मंत्राचं अनुष्ठान अत्यंत आवश्यक आहे. तर हे अनुष्ठान नशिबाचा मार्ग उघडते. कारण काळ वेगाने बदलतोय, नकारात्मक ऊर्जा वाढते, मन अस्थिर होते आणि अडचणी थांबतच नाहीये. तर अशा वेळी तारक मंत्र तात्काळ संरक्षण देतो, मार्गदर्शन करतो आणि येणाऱ्या संकटापासून आपल्याला वाचवतो. तर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं? तर तारक मंत्राचं अनुष्ठान करण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे. तारक मंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी आपल्याला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं. देवघरासमोर बसून आपण तिथे आपल्याला आता काय काय सामग्री लागेल, तर एक ग्लास लागेल. ग्लास पाण्याने भरायचा, स्वच्छ शुद्ध पाणी घ्यायचं. धूप, दीप आणि अगरबत्ती लागेल. आता अनुष्ठान करण्याची शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या दिवशी करावं आणि कसं करावं? तर अनुष्ठानाची सुरुवात कोणत्याही गुरुवारी करा किंवा पौर्णिमेला करणे अत्यंत उत्तम मानले जाते. आता या तारक मंत्राचं अनुष्ठान करण्याचे काही नियम आहेत तर आणि कालावधी काय आहे? तर सामान्यतः हे अनुष्ठान आपण 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करू शकतो. पण तारक मंत्राचं अनुष्ठान 3 दिवस किंवा फक्त 1 दिवस पण करू शकतो. 1 दिवस केलं तरी चालतं. तर 1 दिवसाचं अनुष्ठान जर तुम्ही करणार असाल तर तारक मंत्र हा आपल्याला 21 वेळा एकाच बैठकीत म्हणायचा आहे. 21 वेळा मंत्र म्हणताना उठायचं नाहीये. एकाच बैठकीत हा 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, कारण तुम्ही एकच दिवस अनुष्ठान करणार आहात. आता काहीतरी थोडेफार नियम आहेत. तर या तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या काळात सात्विक आहार घ्यावा. 3 दिवस करणार असाल तर सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण वर्ज्य असल्यास उत्तम. ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार आणू नये, वाईट बोलू नये, खोटं बोलू नये किंवा कोणाचं मन पण दुखवू नये. स्वामींना नैवेद्य द्यायचा ते 3 दिवस जर करणार असाल तर साखर ठेवा, पेढे ठेवा किंवा आपण जे काही साधं जेवण बनवतो, भाजी पोळी, त्याचा नैवेद्य करा. तर तारक मंत्र अंतःकरणाला आधार देतो. हे अनुष्ठान तुमच्या कर्मांना शुद्ध करतं, नकारात्मकतेचा अंधार दूर करतं आणि ईश्वरी कृपेचा प्रकाश जीवनामध्ये आणतं. आज घेतलेला हा संकल्प उद्याचं दुःख कमी करतो. विश्वासाने, नियमाने आणि श्रद्धेने केलेलं तारक मंत्राचं अनुष्ठान तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. तर आजच सुरू करा, कारण वेळ तुमची वाट पाहत नाही. आता अनुष्ठान कसं करायचं? तर आपल्याला देवघरासमोर, जिथे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे आपल्या देवघरात, तिथे बसायचं, आसनावर बसायचं. तारक मंत्राचं अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या प्रतिमेसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा, धूप, दीप, अगरबत्ती लावा आणि आसनावर बसून आपल्याला आधी संकल्पयुक्त करायचा ही सगळी सेवा. तर संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा? तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, पळीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात फूल अक्षता ठेवायचं, आपलं नाव बोलायचं, आपलं गोत्र बोलायचं आणि मग आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची. तुम्ही हे अनुष्ठान, तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही कशासाठी करतात, तुमची काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय इच्छा आहे, तुम्ही कशासाठी हे अनुष्ठान करणार आहात, तसं करण्याचं वचन द्यायचं. आणि नंतर तुम्ही हे अनुष्ठान कशासाठी करणार आहात ते स्वामींना सांगायचं आणि नंतर हातातलं पाणी आपण तामनात सोडायचं. तर हा झाला संकल्प. आता एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं. हा ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये आपण पाणी, शुद्ध स्वच्छ पाणी घ्यायचं, कारण आपल्याला नंतर हे पाणी प्यायचं आहे. तर या ग्लासमध्ये आपण पाणी घ्यायचं.
हा ग्लास आपण देवघरासमोर जिथे तुम्ही बसलेले असाल तिथे हा ग्लास पाटावर ठेवा, हातात धरायचा नाही. हा ग्लास पाटावर ठेवा. आपला उजवा हात ग्लास पाण्याने भरलेला आहे, आपला उजवा हात ग्लासवर असा झाकून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. हा हात ग्लासवर, जमिनीवर ग्लास पाटावर ठेवला आहे, तर या ग्लासमध्ये पाणी आहे आणि आपला उजवा हात या ग्लासवर ठेवायचा आणि नंतर हा हात आपला ग्लासवर असेल. आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तारक मंत्र आहे की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, असा हा तारक मंत्र आहे. तर हा तारक मंत्र पूर्ण श्रद्धेने म्हणायचा आहे. तारक मंत्र थोडा मोठ्या आवाजात म्हणायचा. तारक मंत्र जर तुम्ही म्हणत असाल तेव्हा आपला उजवा हात त्या ग्लासवर झाकून ठेवावा. जोपर्यंत तुम्ही तारक मंत्र 11 वेळा पूर्ण म्हणणार तोपर्यंत हा ग्लासवरचा हात उचलायचा नाही आणि उठायचं पण नाही. तर आपल्याला ग्लासवर असा 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यावर नंतर आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि नंतर ते पाणी आपण तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे. जर तुमचा तारक मंत्र पाठ नसेल तर हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही वाचून पण म्हणू शकतात. हे झालं आपली पहिल्या दिवसाची सेवा. जर तुम्ही 3 दिवसाचा तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल तर आपल्याला हे पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला अनुष्ठानाला बसायचं आहे. तेव्हा पुन्हा आपण ग्लासमध्ये, स्वच्छ ग्लासमध्ये नवीन स्वच्छ पाणी भरायचं आणि देवासमोर ठेवून पुन्हा त्याच पद्धतीने अनुष्ठान आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणून पुन्हा आपला उजवा हात ग्लासवर ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच करायचं. 11 वेळा आपल्याला हे अनुष्ठान करायचं आहे, तारक मंत्र म्हणायचं आहे. तसं आपण 3 दिवस संकल्पयुक्त करू शकतो. तुम्ही 11 दिवस करणार आहात किंवा 3 दिवस, 7 दिवस, तुम्ही जसं संकल्प घेताना बोलला असाल त्याप्रमाणे हा संकल्प पूर्ण करायचा. तर आपण 3 दिवस हे अनुष्ठान केलं तरी चालतं. तर ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपली मनोकामना पूर्ण होतात. हे अनुष्ठान नियमितपणे आणि योग्य आचरणाने केल्यास अधिक लाभ मिळतात. आता फायदे काय आहेत? तर मनोकामना पूर्ण होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होतो, संकटातून आपल्याला मार्ग मिळतो. रोज ठराविक संख्येने 11 वेळा आपल्याला या मंत्राचं पठण करायचं आहे. रोज एकच संख्या, तुम्ही 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल तर रोज एकच संख्या असावी, कधी कमी कधी जास्त असं तारक मंत्र म्हणू नये. 11 वेळा जर तुम्ही तारक मंत्र म्हणणार असाल तर रोज 3 दिवस 11 वेळा हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तरी 11 वेळा हा मंत्र पूर्ण म्हणायचा आहे. तारक मंत्र अर्धवट म्हणू नये, पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर आपण हा तारक मंत्र वाचून पण म्हणू शकतात. उच्चार स्पष्ट असावा. तारक मंत्र घाईघाईमध्ये किंवा फटाफट वाचू नये किंवा म्हणू नये. आता कोणत्या वेळेत म्हणायचा? तर वेळ शक्यतो आपल्याला पहाटे, ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी आपण उठल्यावर आधी पूजा करून आपण देवासमोर बसून हे मंत्र म्हणायचा सकाळी सकाळी, किंवा सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी एक ठराविक वेळ ठेवा अनुष्ठान करण्याची. त्याच वेळेला 3 दिवस ही सेवा करायची आहे. ही अशी आपल्याला 3 दिवस सेवा करायची आणि नंतर रोज ते पाणी आहे ते रोजचं जे आपण तारक मंत्र म्हणू त्या ग्लासवर हात ठेवून ते पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून हे पाणी ग्रहण करायचं आणि थोडं थोडं पाणी आपल्या घरातील सर्व रूम मध्ये थोडं शिंपडायचं. संडास बाथरूम सोडून प्रत्येक रूम मध्ये हे पाणी शिंपडायचं आणि पाणी नंतर सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. असं आपल्याला 3 दिवस ही आपली तारक मंत्राचं अनुष्ठान झालं. आता आपल्याला सांगता कशी करायची? तर सांगता आपण अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 3 दिवस केलं असेल तर 3ऱ्या दिवशी आपल्याला स्वामींची आपण आरती करतो. आता हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आपल्याला उद्यापन करायचं आहे, म्हणजे सांगता. तर अनुष्ठान पूर्ण झाल्यावर उद्यापन अगदी श्रद्धेने आणि अत्यंत श्रद्धेने करणे अत्यंत आवश्यक आहे. तर उद्यापनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून घरातील देवघर वगैरे स्वच्छ करायचं, धूप दीप लावायचं, तारक मंत्राचा शेवटचा जप एकाग्रतेने करायचा आहे आणि त्यानंतर हे पूर्ण झाल्यावर 11 वेळा झाल्यावर मंत्र नंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा आहे. शक्य असल्यास त्या दिवशी ब्राह्मण किंवा साधू किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा, दक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या आणि शेवटी मनोभावे प्रार्थना करा.
असं श्रद्धेने केलं की उद्यापन अनुष्ठानाची पूर्णता दर्शवते. शक्य असल्यास सांगतेच्या दिवशी गरिबांना तुम्ही अन्नदान करा, पशु पक्ष्यांना खायला घाला, गाईला चारा घाला. अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान करून आपल्याला तारक मंत्राच्या अनुष्ठानाची सांगता करायची, म्हणजे उद्यापन करायचं आहे. अशा प्रकारे 3 दिवस करू शकतात, 7 दिवस करू शकतात, 11 दिवस करू शकतात, पण 3 दिवस केलं तरी चालतं. माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.